ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। सुप्रभात मंडळी. आज आपण 8व्या अध्यायाला सुरुवात करतो आहोत. 8व्या अध्यायाचं नाव अक्षर ब्रह्मयोग आहे. आपण आधी सगळे श्लोक वाचून घेऊ आणि त्यानंतर त्याचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करू. 8.1. अर्जुन उवाच किं तद्ब्रह्म किमध्यात्मं किं कर्म पुरुषोत्तम अधिभूतं च किं प्रोक्तम अधिदैवं किमुच्यते. भाषांतर श्रील प्रभुपादांकडून. अर्जुनाने विचारले, हे पुरुषोत्तम, हे भगवान, ब्रह्म म्हणजे काय, आत्मा म्हणजे काय, सकाम कर्म म्हणजे काय, ही भौतिक सृष्टी म्हणजे काय आणि देवता कोण आहेत, हे कृपया मला सांगा. 8.2. अधियज्ञः कथं कोत्र देहेऽस्मिन् मधुसूदन प्रयाणकाले च कथं नेयोसी नियतात्मभिः. भाषांतर. हे मधुसूदन, यज्ञांचा अधिपती कोण आहे आणि या देहामध्ये तो कसा निवास करतो आणि भक्तीमध्ये युक्त झालेले मृत्यूसमयी तुम्हाला कसे जाणू शकतात. 8.5. अंतकाले च मामेव स्मरन् मुक्त्वा कलेवरं य प्रयाति समद्भावं याति नास्त्यत्र संशयः. आणि अंतकाळी केवळ माझे स्मरण करीत जो आपला देह त्याग करतो तो तात्काळ माझ्या प्रकृतीची प्राप्ती करतो, यात मुळीच शंका नाही, संशय नाही. 8.6. यम यम वापि स्मरन् भावं त्यजत्यन्ते कलेवरं तं तमेवैति कौन्तेय सदा तद्भावभावितः. हे कौंतेय, आपल्या देहाचा त्याग करीत असताना मनुष्य ज्या ज्या भावाचे स्मरण करतो त्या त्या भावाची तो निस्संदेह प्राप्ती करतो. 8.10. प्रयाणकाले मनसाचलेन भक्त्या युक्तो योगबलेन चैव भ्रुवोर्मध्ये प्राणमावेश्य सम्यक् सतं परं पुरुषमुपैति दिव्यम्. जो मनुष्य अंतकाळी दोन्ही भुवयांमध्ये प्राणवायूला स्थिर करतो आणि योग सामर्थ्याद्वारे अविचलित मनाने पूर्णपणे भक्तिभावित होऊन भगवत स्मरण करण्यामध्ये युक्त होतो, त्याला निश्चितच भगवंतांची प्राप्ती होते. 8.12. सर्वद्वाराणि संयम्य मनोहृदि निरुध्य च मूर्ध्याध्यायात्मनं प्राणम् आस्थितो जनका आस्थितो योगधारणाम. भाषांतर. सर्व इंद्रियांच्या क्रियांपासून निवृत्त होणे म्हणजेच योगावस्था किंवा योगधारणा होय. इंद्रियांची सर्व द्वारे संयमित करून मनाला हृदयामध्ये आणि मस्तकात प्राणवायूला स्थित करून मनुष्य स्वतःला योगामध्ये स्थित करतो. 8.14. अनन्यचेतः सततं यो मां स्मरति नित्यशः तस्याहं सुलभ पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः. हे पार्थ, जो अनन्य भावाने विचलित न होता सतत माझे स्मरण करतो त्याला प्राप्त होण्यास मी सुलभ असतो, कारण तो निरंतर भक्तियोगात रममाण झालेला असतो. 8.18. अव्यक्तात् व्यक्तयः सर्वः प्रभवन्त्यः रागमे रात्र्यागमे प्रलीयन्ते तत्रैवाव्यक्तसंज्ञके.
ब्रह्मदेवाच्या दिवसाचा आरंभ झाल्यावर सर्व जीव अव्यक्तातून व्यक्त होतात आणि त्यानंतर जेव्हा रात्र प्रारंभ होते तेव्हा ते पुन्हा अव्यक्तात लय पावतात. 8.21. अव्यक्तोऽक्षर इत्युक्तस्तमाहुः परमां गतिं यं प्राप्य न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. वेदांती ज्याचे अव्यक्त आणि अक्षर म्हणून वर्णन करतात, जे परम लक्ष्य म्हणून जाणले जाते, ज्या स्थानाची प्राप्ती झाल्यावर मनुष्य पुन्हा कधीच परतून येत नाही, तेच माझे परमधाम होय. 8.23. यत्र काले त्वनावृत्तिम् आवृत्तिं चैव योगिनः प्रयाता यान्ति तं कालं वक्ष्यामि भरतर्षभ. हे भरत श्रेष्ठा, आता ज्या वेगवेगळ्या काळी योग्याने या जगातून प्रयाण केले असता तो परतून येतो अथवा येत नाही याचे मी तुला वर्णन करतो. 8.28. वेदेषु यज्ञेषु तपःसु चैव दानेषु यत् पुण्यफलं प्रदिष्टम् अत्येति तत्सर्वमिदं विदित्वा योगी परम स्थानमुपैति चाद्यम्. जो मनुष्य भक्ती मार्गाचा स्वीकार करतो तो वेदाध्ययन, तपस्या, दान देणे किंवा दार्शनिक तथा सकाम कर्म इत्यादी करण्यापासून जे फल प्राप्त होते त्या फलापासून वंचित होत नाही. केवळ भक्तिपूर्ण सेवा केल्याने त्याला हे सर्व प्राप्त होते आणि अखेरीस त्याला परम शाश्वत धामाची प्राप्ती होते. आता या सर्व श्लोकांचा अर्थ समजून घेण्यापूर्वी आपण गुरुपरंपरेचे आशीर्वाद घेऊया. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. सर्व मंडळींचं या रविवारच्या सकाळी स्वागत आहे. आता आपल्या ट्रम्प तात्यांनी सगळीकडे टॅरिफचं सगळं जमाना लावलेला आहे. तर आपल्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये काही जोक्स चाललेले होते. त्यापैकी एकामध्ये असं लिहिलेलं होतं की आता ह्या सगळ्या टेरिफ्स आणि ह्या सगळ्या काळामुळे या सगळ्या प्रकरणामुळे भारत जो आहे आणि संपूर्ण जग हे 40 ते 50 वर्ष मागे जाणार आहे. तर त्यात एक दिव्य माणूस म्हणतो की भारत 40-50 वर्ष मागे गेला तरी सुद्धा मी परत शाळेत जाणार नाही. तर तशीच परिस्थिती आपली पण सगळ्यांची आहे. आपण या भौतिक जगताच्या शाळेमध्ये वारंवार गटांगळ्या खात 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 अनेक लाखो करोडो जन्म झालेत, परंतु आपल्याला ते परत बालवाडीपासून सुरुवात करावी लागते आहे प्रत्येक वेळेला. आणि भगवंत आपल्याला या 8व्या अध्यायामध्ये तेच सांगतायत की मरायचं कसं, जगायचं कसं हे शिकवायला अनेक तत्वज्ञान आहेत, अनेक सेल्फ हेल्प बुक्स आहेत. आर्ट ऑफ लिव्हिंग, द आर्ट ऑफ डुईंग दिस, आर्ट ऑफ डुईंग दॅट अँड ऑल दोज थिंग्स. पण भगवद्गीता हे केवळ एकच असं शास्त्रोक्त पुस्तक आहे की ज्याच्यामध्ये मरायचं कसं हे पण भगवंतांनी सांगून ठेवलेलं आहे. तर 8व्या अध्यायाच्या सुरुवातीला अर्जुनाला बरेच प्रश्न पडलेले आहेत की तो गोंधळून गेलेला आहे. भगवंतांनी त्याला सगळ्याच सृष्टीची एकंदरीतच माहिती अर्जुनाला दिलेली आहे. आणि आता अर्जुन सुरुवात काय करतो तर
की ब्रह्म म्हणजे काय आहे, आत्मा म्हणजे काय आहे, सकाम कर्म म्हणजे काय आहे, ही भौतिक सृष्टी म्हणजे काय, देवता कोण आहेत, ह्या सगळ्यांचं नातं अर्जुन भगवंतांना विचारतोय. तर हे कशासाठी विचारतोय? कारण की आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ह्या सगळ्या गोष्टींशी आपला संपर्क येतो आणि आपण आपल्या साधनेपासून, आपल्या कर्तव्यापासून केवळ अज्ञानामुळे विमुख होत असतो. आणि ते तसं होऊ नये म्हणून भगवंत अर्जुनाकरवी हे प्रश्न आपल्याला सगळ्यांना उत्तर देण्यासाठी अर्जुनाकरवी हे प्रश्न अ, वदवून घेत आहेत. त्यानंतर अर्जुन विचारतात की यज्ञाचा अधिपती कोण आहे आणि या देहामध्ये तो कसा निवास करतो आणि भक्तीमध्ये युक्त झालेले मृत्यूसमयी तुम्हाला कसे काय जाणू शकतं. तर वास्तविक पाहता 5व्या अध्यायामध्ये भगवंतांनी अर्जुनाला शेवटच्या श्लोकामध्ये सांगितलं होतं की भोक्तारम यज्ञ तपसाम सर्व लोक महेश्वरम. म्हणजे मीच सगळ्या यज्ञांचा भोक्ता आहे आणि सर्व जगताचा मीच स्वामी आहे, मीच परमेश्वर आहे. पण तरी अर्जुनाला असा प्रश्न का पडावा? कारण की त्यावेळेला भगवंतांनी हा विषय फक्त अगदी वरवर त्याला हात घातला होता आणि आता अर्जुनाला त्याच विषयांमध्ये आणखीन सखोल माहिती हवी आहे म्हणून अर्जुन हे प्रश्न भगवंतांना विचारतोय. तर या अध्यायामध्ये सगळ्यात महत्वाचा जो श्लोक आलेला आहे तो म्हणजे 8.5 मध्ये भगवंत सांगतात की अंतकाले च मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम य प्रयाती स मद्भावम याती नास्त्यत्र संशय. तर आता इथे भगवंतांनी अर्जुनाला पूर्ण आश्वस्त केलेलं आहे की जर का कधी अंतसमयी आपल्याला भगवंतांचं स्मरण झालं तर आपल्याला जो भाव मिळतो तो भगवत भाव मिळतो आणि आपण या परत अशाश्वत जगामध्ये परत येत नाही. तर मग बऱ्याच वेळेला आपण गोंधळून जातो की ठीक आहे व आयुष्यभर आपण काहीतरी करत राहू आणि मग शेवटी ज्या वेळेला मरायची वेळ येईल त्यावेळेला भगवंतांचं नाव घ्यायचं आणि मग प्राण सोडायचा आणि भगवत धामाला परत जायचं. असं शक्य होणार आहे का? असं शक्य होत नसतं. म्हणजे समजा एखाद्याने असा विचार केला की आपल्याला फक्त हे कृष्ण म्हणायचं आणि आपले प्राण त्याग करायचे. त्याने एक बंदूक ठेवली आपल्या कानपट्टीला आणि हे कृष्ण म्हणलं आणि गोळी मारून घेतली. तर तो भगवत धामाला जाणार आहे का? असं होत नाही. तर भगवंत केवळ त्यांचं नाव घेणं म्हणत नाहीये. भगवंतांचं इथे त्यांनी आपल्याला सांगितलंय की स्मरण मुक्त. स्मरण हे केव्हा कुठे होत असतं की स्मरण हे आपल्या हृदयात होत असतं, आपल्या अंतरात्मामध्ये होत असतं. म्हणजे बऱ्याच वेळेला आपण या भौतिक जगतामध्ये बघतो की एखाद्या मुलाचं मुलीचं प्रेम झालेलं असेल तर ते पण एकमेकांना आश्वस्त करायला प्रयत्न करतात की हा मुलगा माझ्यावर खरोखरच मनापासून प्रेम करतो का नुसतंच तोंडाने म्हणतोय की माझं तुझ्यावर प्रेम आहे असं तसं. जर आपल्या साध्या माणसांना कळतं की एखाद्या व्यक्तीचं खरोखरच आपल्यावर प्रेम आहे की नाही तर आपण भगवंतांना कसं काय वेड्यात काढणार आहे? भगवंतांना आपल्या अंतरात्म्यामध्ये काय चाललेलं आहे ते माहिती आहे. आणि अशा वेळेला जर कधी आपण असा गैरसमज करून घेतला की काहीतरी करून फक्त भगवंतांचं नाव शेवटी घेतलं की झालं. तर भगवंतांचं नाव पूर्ण भक्तिभावाने घेणं अतिशय महत्वाचं आहे. आणि आता एक साधारण आपण उदाहरण घेतो की मी हे उदाहरण कदाचित आपल्याला इथे आधी पण घेतलेलं असेल की समजा क्रिकेटची मॅच चालू आहे, शेवटचा बॉल आहे
आणि शेवटच्या बॉलवर 6 धावांची आवश्यकता आहे. अशी परिस्थिती असताना तिथे कोण उभा आहे, त्या धावपट्टीवर क्रिकेट खेळायला कोण उभा आहे, त्याच्यावरतून त्याची शक्यता आपण कॅल्क्युलेट करू शकतो की ते होईल किंवा नाही होणार. सचिन तेंडुलकर तिथे जर क्रीजवर उभा असेल तर शक्यता आहे का शेवटच्या बॉलला एक सिक्स मारून 6 धावा मिळवण्याची? शक्यता नक्कीच जास्त आहे. पण तेच जर कधी बुमराह आहे तिथे, तर शक्यता पूर्ण नाकारता येत नाही, पण तो सिक्स मारण्याची शक्यता कदाचित थोडी कमी होईल. म्हणजे सचिन तेंडुलकरच्या केसमध्ये ती शक्यता जर समजा 90% असेल, तर बुमराच्या केसमध्ये ती 10% होईल की तो शेवटच्या बॉलला सिक्स मारू शकतो. मारू शकत नाही असं नाही, पण त्याने आयुष्यभर बॉलिंगचीच प्रॅक्टिस केलेली आहे, तर त्याला शेवटच्या बॉलवर सिक्स मारण्याची त्याला सरावच नाहीये, तर तो नाही करू शकणार आहे. सचिन तेंडुलकरने आयुष्यभर बॅटिंगची प्रॅक्टिस केलेली आहे, तर त्याला ते त्या मानाने सहज होण्याची शक्यता आहे. आणि आपल्या बाबतीत पण ते तसंच आहे. जर आपण आयुष्यभर भगवंतांचं नाव घेण्याचा सराव केला, तर अंतसमयी सुद्धा आपल्याला भगवंतांचं नाव सुचण्याची शक्यता आहे. येईलच असं नाही. म्हणजे आपल्या शास्त्रांमध्ये असं वर्णन केलेलं आहे की मृत्यूसमयी ज्या वेदना होतात, त्या वेदना इतक्या भयंकर असतात की एकाच वेळेला लाखो विंचू, लाखो सर्प यांनी जर कधी दंश केला, तर किती वेदना होतील, तेवढ्या वेदना एखाद्या व्यक्तीला मृत्यूचे समय होत असतात. आणि आपण बघतो की आपल्याला कधी नुसती साधी ठेच जरी लागली, तरी आपल्या मनातून फक्त आई ग एवढंच येतं. भगवंतांचं नाव कदाचित घेऊ नाही घेऊ, पण ते आई ग का येतं? कारण की आईचं ते प्रेम असतं आपल्याला. आणि त्याच प्रेमाची अनुभूती आपल्याला जेव्हा भगवंतांमध्ये दिसेल, आणि आपल्या आयुष्यामध्ये काहीही कठीण प्रसंग आला आणि आपण भगवंतांना आठवण्याचे जर कधी आपल्या सराव करून घेतला, तर भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे अंतकाले च मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम य प्रयाती समद्भावम याती नास्त्यत्र संशय, असं आपल्याला शक्य होणार आहे. पण तसं जर झालं नाही, तर काय होतं हे भगवंतांनी 8.6 मध्ये सांगितलेलं आहे. ते म्हणतात की यम यम वापी स्मरण भावम त्यजत्यंते कलेवरम तम तमेवैति कौंतेय सदा तद्भाव भावित. तर जो भाव आपला मृत्यूसमयी असणार आहे, तोच भाव घेऊन आपण पुढच्या जन्मामध्ये या भौतिक जगतामध्ये येणार आहोत. म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर वाटत असेल की हा मला उडायला फार आवडतं, तर मला उडतच राहायचं आहे, तर त्याचा कदाचित जन्म एक पक्षी म्हणून होईल. एखाद्याला वाटत असेल की अरे मला पोहायला खूप आवडतं, पाण्यातच राहायला आवडतं, तर कदाचित त्याला माशाचा जन्म मिळेल. एखाद्याला आमिष अन्न खाण्याचा, मांसाहार करण्याचा जर कधी खूप अप्रूप वाटत असेल, तर कदाचित तो व्यक्ती वाघ, सिंह वगैरे असा काहीतरी प्राण्याच्या योनीमध्ये जन्म घेऊ शकतो. तर आपला जो भाव आहे, त्याच भावामध्ये आपण आपल्या पुढची गती निर्माण होते. आणि याच्यासाठी आपण एक छोटीशी कथा भागवतामध्ये आहे, ती भरत महाराजांची. ती आपण थोडस श्रवण करूया. भरत महाराज म्हणजे आपल्या हिंदू परंपरेमध्ये, आपल्या सनातन परंपरेमध्ये झालेले एक अतिशय श्रेष्ठ राज्यकर्ते होते. आणि त्यांच्याच नावावरती आपल्या
भारतवर्षाचं नाव भारत पडलेलं आहे. तर भरत महाराज एक अतिशय पावन आणि पवित्र असे राजे होते. त्यांनी आयुष्यभर आपल्या सगळ्या धार्मिक प्रथांना अनुसरून त्यांनी आपलं राज्य केलं. आणि त्यांच्या वानप्रस्थ आश्रम आल्यानंतर त्यांनी आपल्या मुलांना त्यांचं राज्य बहाल करून आणि ते वनवासात गेले. वनवासामध्ये त्यांची साधना आणि भगवंतांची सेवा यामध्ये त्यांचं संपूर्ण वेळ जायला लागला. आणि ते आता आपल्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्याची तयारी करत होते. अनायासेच एक दिवशी त्यांना जंगलामध्ये असताना असं दिसलं की एक हरिण होती आणि ती गरोदर होती. आणि तिच्या मागे एक वाघ लागलेला होता. तर ती हरिण खूप जीवाच्या आकांताने आपल्याला स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत होती, कारण की तिला माहिती होतं की आपल्या आतमध्ये एक जीव आहे की ज्याला आपल्याला वाचवण्यासाठी आपण स्वतः वाचलं पाहिजे. म्हणून ती सैरभैर धावत होती ती हरिण बिचारी. आणि तो वाघ भुकेने व्याकुळ आणि आपल्या भावाने जखडलेला. त्यामुळे तो साहजिकच त्या हरणीच्या पाठलाग करत होता. तर असं करत असताना ती हरिण एका तळ्यामध्ये गेली आणि त्या भीतीमुळे अचानक तिचं प्रसव त्या तळ्यातच झाला. आणि ते हरणीचं पिल्लू जे आहे ते पाण्यामध्ये पडलं. ते पाण्यामध्ये पडलंय पाहिल्या पाहिल्या त्या हरणीने विचार केला की जर का कधी आपण इथून पळून जाण्याचा प्रयत्न केला तर आपलं जे हे पिल्लू आहे त्याला हा वाघ खाईल. म्हणून तिने काय केलं की ते थांबून गेली त्याच पाण्यामध्ये आणि त्या वाघाला स्वतःला त्या वाघाच्या स्वाधीन केले. तो वाघ तिला घेऊन आणि तिचं भक्षण केलं. हा सगळा प्रसंग भरत महाराजांनी बघितला आणि त्यांना त्या हरणाच्या पिल्लावर प्रचंड दया आली. त्यांना वाटलं की आता त्या हरणाच्या पिल्लाची आई नसल्यामुळे त्याची शुश्रूषा कोण कोण करणार. तर त्यांनी ती जबाबदारी स्वतःवर घेतली. मग त्या हरणाला अ, दूध पाजणे, खाऊ घालणे वगैरे हे सगळ्या क्रिया ते करू लागले. आणि कालांतराने त्या हरणावर भरत महाराजांचा अतिशय जीव जळत गेला. आणि त्यांचा तो जीव जडल्यामुळे अ, त्यांच्या साधनेमध्ये पण व्यत्यय यायला लागले. ते हरिण जर का कधी थोडस नजरेआड झालं तर यांना प्रश्न पडायचा की अरे ते हरिण काही संकटात तर सापडलं नसेल ना, कोणी वाघ त्याला खायला तर आलं नसेल ना, ते सुखरूप तर असेल ना. आणि ते त्या हरणाच्या पिल्लाला देखील भारत महाराजांचा अतिशय लळा लागलेला होता आणि ते त्यांच्या आश्रमाच्या आसपासच ते घुटमळत असायचे. परंतु कालांतराने ते हरिण मोठं झालं आणि ते पण त्याच्या त्याच्या मार्गाला निघून गेलं. तर ते हरिण जेव्हा भरत महाराजांच्या इथून निघून गेलं ते अतिशय विषण्ण झाले की अरे हे हरणाचं पिल्लू आता ते जे मोठं झालं होतं की त्याचं काय झालं असेल. त्याला कोणी खाल्लं तर नसेल. आणि ते इतके दुःखी झाले की त्या दुःखातच त्यांचा मृत्यू झाला. आणि त्या दुःखामध्ये हरणाचा विचार करत असल्यामुळे भरत महाराजांना पुढचा जो जन्म मिळाला तो हरणाचा जन्म मिळाला. परंतु भगवंतांची कृपा अशी होती की त्यांना हरणाच्या योनीमध्ये देखील त्यांना त्यांची सगळी भगवत भक्ती आणि सगळ्या गोष्टींची जाणीव होती. म्हणून त्यांनी कसा बसा तो हरणाचा जन्म
आपला संपावा म्हणून ते केवळ जे काय त्यांच्या जगण्यासाठी जे काय लागेल तेवढं ते त्या योनीमध्ये सुद्धा करत होते. त्यांनी ती योनी संपवली आणि मग त्यांना पुन्हा एकदा मनुष्य जन्म मिळाला. आणि तो जो मनुष्य जन्म मिळाला तो एका ब्राह्मण कुळामध्ये त्यांना जन्म मिळाला आणि ते अगदी लहान असतानाच त्यांचं असं लक्षात आलं की आपण आपल्या पुढच्या मागच्या 2 जन्मांमध्ये आपण आपल्या भगवत भक्तीची पूर्ण साधना करू शकलो नाहीये आणि आपल्याला हा जन्म आता वाया घालवायचा नाहीये. कोणत्याही प्रकारच्या भौतिक गोष्टींमध्ये अडकायचं नाही म्हणून त्यांनी एक वेड्याचं सोंग पांघरलं आणि त्यांना नाव दिलं. पुन्हा त्यांना नाव भरतच मिळालं, परंतु ते वेड्याचं सोंग घेत असल्यामुळे त्यांचं नाव पडलं जड भरत. जड म्हणजे मूढ असलेला किंवा मूर्ख असलेला किंवा अक्कल नसलेला, म्हणून त्याला जड आणि भरत. तर जड भरत त्यांनी वेड पांघरून भगवत भक्ती सुरू केली. कालांतराने रहुगण म्हणून एक राजे होते, त्यांच्या सेवेमध्ये ते आले. तिथे त्यांना निरूपण केलं, त्यांना मार्गदर्शन केलं आणि पुढे होत होत ते भगवत भक्तीमध्ये लीन होऊन त्यांनी त्यांचा जड भरतचा जो देह आहे तो पण त्याग केला आणि मग ते भगवत धामाला गेले. तर आपण इथे बघतो की भरत महाराजांसारखे दिव्य तेज असलेली व्यक्ती सुद्धा, त्यांना सुद्धा 3 जन्म लागून गेले केवळ एक हरणाशी. हरणाला अ, अ, त्यांनी मनामध्ये त्यांच्या जागा दिली आणि म्हणजे कोणावर दया करणं चूक नाहीये, परंतु त्यामध्ये किती अडकायचं हे पण महत्वाचं आहे, आपल्याला समजायला पाहिजे. त्यासाठी हे उदाहरण आहे. तर भरत महाराजांना देखील 3 जन्म लागले. तर आपण म्हणजे किती साधारण व्यक्ती आहे, तर आपल्याला 3 लाख 3 करोड जन्म लागलं तर काहीच नवीन नाहीये त्याच्यामध्ये, काहीच त्याच्यामध्ये विशेष पण नाहीये. म्हणून आपण भगवत भक्ती ही आपली सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि त्याप्रमाणे आपण आपल्या आयुष्याचं मार्गक्रमण केलं पाहिजे. मग पुढे पुढे भगवंत या अध्यायामध्ये बरंच काय काय सांगतात की कोणत्या पद्धतीने काय कसं केल्यानंतर कोणत्या प्रकारच्या लोकाची प्राप्ती होते वगैरे. तर मग भगवंत सांगतात की जे काही श्लोकांमध्ये सांगितलंय की पितृ यांती पितृव्रता, देवान यांती देवव्रता वगैरे वगैरे. म्हणजे जे पितरांची आठवण करून ज्यांना मृत्यू येतो ते पितृलोकाला जातात. देवांच्या अ, अ, साधना करून जे प्राण सोडतात त्यांना देवलोकाची प्राप्ती होते वगैरे वगैरे. असे बरेच काही काही भगवंतांनी या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. आणि आपण बघतो की काही काही योगी जे आहेत ते खूप ध्यान धारणा साधना हे सगळं करून आपला सगळा प्राण जो आहे तो आपल्या मस्तकामध्ये साठवतात आणि मग मृत्यूच्या समयी त्यांचा प्राण जो आहे त्यांच्या मस्तकातून जातो. तर ब्रह्मरांध्र म्हणून जो आपलं चक्र आहे त्याच्यामधून ज्या वेळेला तो प्राण जातो तो त्याला वरची गती मिळते. असं बरंच काय काय भगवंतांनी टेक्निकॅलिटीज सांगितलेल्या आहे. पण आपला फोकस जो पाहिजे तो 5व्या श्लोकावर असायला पाहिजे की अंतकालेच मामेव, माम एव म्हणजे भगवंतांचंच फक्त आपल्याला स्मरण झालं पाहिजे. आणि त्यासाठी काय मार्गक्रमण आहे, तर ते पण मार्गदर्शन भगवंतांनी सांगितलंय. 8:12 मध्ये भगवंत सांगतात सर्व द्वारांनी संयम्य मनोहृदी निरुद्यच मूर्ध्याधायात मन प्राण आस्थितो योग धारणा. जेव्हा आपण इंद्रियांच्या क्रियांपासून मुक्त होतो आणि आपलं मन
योग साधनेद्वारे भगवंतांमध्येच लीन करतो, त्यावेळेला आपण भगवंतांचं अ, भगवंतांचं नामस्मरण करण्यासाठी आपल्याला योग्य बनवत असतो. आणि आपण ते आयुष्यभर जेव्हा करू, त्यावेळेला अशी शक्यता निर्माण होईल की आपण शेवटच्या क्षणी सुद्धा आपल्याला आपला प्राण जो आहे तो आपला भगवंतांवर आपण स्थित करून आणि मग आपण या जगातून मार्गक्रमण करू. आणि हे करण्यासाठी कोणत्या प्रकारची साधना श- केली तर ते शक्य होईल, ते पण भगवंत 8:14 मध्ये सांगतात. अनन्यचेताः सततं यो मां स्मरति नित्यशः तस्याहं सुलभः पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः. जो अनन्य भावाने विचलित न होता सतत माझं स्मरण करतो, त्याला प्राप्त होण्यास मी सुलभ आहे. तर आपण सुलभ म्हणजे सहज आणि सोयीस्कररित्या जे आपल्याला मिळू शकेल त्याला आपण सुलभ म्हणतो. तर सुलभ त्याच्यासाठी काय करायला लागणार आहे, तर यो माम स्मरती नित्यशः. भगवंतांनी सकाळी थोडा वेळ माझं नाव घ्या, दुपारी थोडा वेळ माझं नाव घ्या, संध्याकाळी नाव घ्या असं नाही सांगितलेलं. यो माम स्मरती नित्यशः. मग आता नित्यशः करायचं, मग दिवसभर काहीच करायचं नाही का? तर तसं नाहीये. आपण आधीच्या अध्यायांमध्ये ते बघितलं की भगवंतांनी आपल्या सगळ्या इंद्रियांची रचना आणि त्याची एक प्रकारची हायरार्की आपल्याला सांगितली होती की आपल्या पंचेंद्रियांच्या वरती आपलं मन आहे, त्या मनाच्या वरती आपली बुद्धी आहे आणि त्या बुद्धीच्या वरती आपली आत्मा आहे. तर आपण आपल्या बुद्धीने समजून घ्यायला पाहिजे की आपण कोणत्या प्रकारचे कार्य करायचे आहेत, की ज्यामुळे आपण काय जे काय करतो आहे ते भगवंतांच्या सेवेमध्ये करतो आहे. अर्जुन ज्या वेळेला लढाई लढत होता, त्यावेळेला तो हाच विचार करणार की हा आपल्या समोर आता कोण उभे आहेत आणि त्यांना आपल्याला कसं मारायचंय. उदाहरणार्थ, ज्या वेळेला भीष्म पितामह तिथे त्याच्या अर्जुनाच्या समोर होते, त्याचं लक्ष केवळ एकाच गोष्टीकडे होतं की इथे भीष्म पितामह आपल्या समोर आहेत. ते आपल्या कितीही पूज्य असले तरी भगवंतांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे की यांचा मृत्यू झाल्याशिवाय हे दुर्योधनाचा अ, दुर्योधनाला आपण मारू शकणार नाही. मग अशा वेळेला जर का कधी तो भीष्म पितामहांना मारण्याच्या जेव्हा विचारात होता, त्यावेळेला भगवंतचं नाव घेणं, त्यांचा विचार करणं पण त्याला शक्य नाहीये. परंतु त्याच्या बुद्धीने त्याला काय समजवलं की भगवंतांच्या सेवेमध्ये भगवंतांनी जसं सांगितलंय की परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम. तर ह्या दुष्कृतांना त्यांचा विनाश करण्यासाठी भगवंत आपल्याला माध्यम बनवत आहेत आणि त्यांच्या सेवेमध्ये म्हणून आपल्याला हे कार्य करायचं आहे. हे आपल्याला आपल्याला बुद्धी जेव्हा याला सांगते, त्यावेळेला आपण ते यो माम स्मरती नित्यशः ह्या भावामध्ये असतो. तेवढ्याच करता आपण दिवसभरामध्ये अनेक भौतिक कामांमध्ये संलग्न असतो. काही ना काहीतरी आपल्याला करणं आवश्यक आहे आणि ते करायलाच पाहिजे. परंतु केवळ त्या गोष्टीचा भाव ज्यावेळेला आपण मनामध्ये असा ठेवतो की आपण हे कार्य जे करतो आहोत ते भगवंतांच्या सेवेसाठी करतो आहोत. मग साधं ज्या वेळेला आपण अर्थार्जनासाठी कार्य करतो, त्यावेळेला आपण स्वतः, आपला परिवार आणि आपले आप्तेष्ट हे भगवत भक्तीमध्ये रुजू होऊ शकतील आणि त्यांच्याच भरणपोषणासाठी जे काय लागतंय ते मला करायचंय, म्हणून त्याच अतिशय प्रामाणिकपणे आपण आपलं भौतिक कार्य देखील करायला पाहिजे. आपलं अर्थार्जन पण त्याच पद्धतीने व्हायला हवं.
एक माता आपल्या मुलांची शुश्रूषा पण याच दृष्टीने करू शकते की मी माझ्या मुलांना भगवत भक्तीमध्ये जाण्यासाठी जे काय संस्कार लागतील ते देण्याची माझी इच्छा आहे, म्हणून मी त्यांची शुश्रूषा अशा पद्धतीने करेन की जेणेकरून ते माझी मुलं ज्या वेळेला मोठे होतील ते भगवत भक्तीमध्ये पण ते पण लागतील. असंच प्रत्येक व्यक्ती आपलं प्रत्येक कार्य जे आहे ते भगवंतांच्या सेवेमध्ये करतो आहोत या भावनेने जेव्हा करतील, त्यावेळेला आपल्या तोंडात जरी भगवंतांचं नाव नसलं तरी सुद्धा आपण याच भावामध्ये आहोत की यो माम स्मरती नित्यशः, तो भाव आपल्यामध्ये निर्माण होऊ शकतो. मग भगवंत अनेक गोष्टी सांगतात आपल्याला या मृत्यू आणि जीवनाचं जे चक्र आहे ते कसं आपलं अव्याहतपणे चालू असतं त्याच्याबद्दल काही टेक्निकल गोष्टी भगवंतांनी सांगितलेल्या आहेत. त्याप्रमाणे 8:18 मध्ये सांगतात भगवंत, अव्यक्ताद् व्यक्तय सर्व प्रभवन्त्यः रागमे रात्र्यागमे प्रलीयन्ते तत्रैव व्यक्त सम्यके. सो जेव्हा ब्रह्मदेवांचा दिवसाचा आरंभ होतो त्याला युगाचा आरंभ होतो आणि युगाच्या आरंभी सगळ्या सृष्टीचा निर्माण होतो आणि ब्रह्मदेवाचा दिवस जेव्हा संपतो त्याला युग संपतं आणि प्रलय होतो. आणि सगळे ज्या वेळेला दिवस आरंभ होतो त्यावेळेला अव्यक्तामधून सगळे जीव व्यक्तामध्ये येतात आणि ज्या वेळेला ब्रह्मदेवांचा दिवस संपतो त्यावेळेला सगळे व्यक्तातून अव्यक्तामध्ये विलीन होतात आणि हे चक्र कायम चालू राहत. आणि मग त्या युगामध्ये अनेक वर्ष येतात, अनेक मनुष्य प्राणी वगैरे जन्म घेतात आणि मरण पावतात आणि हे सृष्टीचं चक्र अव्याहतपणे चालू आहे आणि ते असंच चालू राहणार आहे. तर आपण एका रहाटावर आहोत. म्हणजे आपल्या मेरी गो राऊंड असतं ना त्याच्याप्रमाणे आपलं आयुष्य वर खाली वर खाली वर खाली चालूच आहे आणि ते तसंच चालू राहणार आहे जर का कधी आपण या गोष्टीचा विचार केला नाही की आपल्याला या रहाटामधून बाहेर पडायचं आहे. आणि ते बाहेर पडण्यासाठी भगवंतांनी अतिशय सोपा मार्ग सांगितलेला आहे की अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवर. तर आपल्याला हे जग शाश्वत नसलं तरी सत्य नक्कीच आहे या गोष्टीची आपल्याला जाणीव असायला पाहिजे. म्हणून आपण हे सगळं काही जग सोडून द्यायचं आणि फक्त भगवंतांच्या प्राप्तीसाठी आपल्याला वाहून घ्यायचं असं शक्य नाही आपल्याला. आपल्याला दिवसेंदिवस या जगतामध्ये राहण्यासाठी जे काय करायला लागतं ते करणं क्रमप्राप्त आहे. आपल्याला त्याच्यासाठी काही इलाजच नाही आणि भगवंतांनी पण सांगितलंय की मला स्वतःला कोणत्याही प्रकारचं कार्य करण्याची काहीही आवश्यकता नाहीये, मला काहीही साध्य करायचं नाहीये आणि कोणतीच सिद्धी मला उपलब्ध नाहीये असं नाहीच आहे. पण तरीही देखील मी ते कार्य करत राहतो आणि ते यासाठी की प्रत्येकाला प्रेरणा मिळावी की त्या व्यक्तीने त्याचं त्याचं कार्य पुढे करत राहावं. आणि हे जगत शाश्वत जरी नसलं तरी सत्य देखील सत्य आहे ह्या गोष्टीची जाणीव ठेवून आपण वागायला पाहिजे आणि या अ, गोष्टीमधून या भौतिक जगतामधून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. 8:21 मध्ये भगवंत पुन्हा सांगतात की वेदांती ज्याचे अव्यक्त आणि अक्षर म्हणून वर्णन करतात, जे परम लक्ष्य म्हणून जाणले जाते, त्या स्थानाची प्राप्ती झाल्यावर मनुष्य पुन्हा कधीच परतून येत नाही, तेच माझे परमधाम होय. तर म्हणून या जगतातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला भगवत धामालाच जायला पाहिजे. मग इथे आपल्याला बऱ्याच वेळेला आपल्या संस्कृतीमध्ये अनेक गोष्टी आपण बघतो की आपण जे व्यक्ती आपल्याला सोडून गेले आहेत त्यांना आपण स्वर्गवासी म्हणतो, वैकुंठवासी म्हणतो वगैरे.
तर मग स्वर्गामध्ये आणि भगवत धामामध्ये काय फरक आहे? तर ज्या वेळेला एखादा व्यक्ती पुण्य कर्म करतो आणि त्याला काहीतरी चांगलं त्याचे फळं असतात, तर ती फळं भोगण्यासाठी म्हणून तो व्यक्ती स्वर्गात जात असतो. एखाद्या व्यक्तीचे वाईट कर्म असतील, कुकर्म असतील, तर तो पाताळात जाऊन त्याचं वाईट कृत्यांची फळं भोगतो. पण तुम्ही चांगले फळं असो नाही तर वाईट फळं असो, ते भोगायलाच लागतात. जर आपण भगवत धामामध्ये गेलो नाही, तर आपल्याला ती सगळी फळं चांगली किंवा वाईट ती भोगून परत या भौतिक जगतामध्येच यावं लागतं. आणि इथूनच पुढे आपला पुढचा मार्ग प्रशस्त होणार आहे भगवत धामाकडे जाण्याचा, जर आपण साधना व्यवस्थित केली तर. आणि ती साधना आपण करणं अतिशय आवश्यक आहे. आपण बघतो की महाभारतामध्ये भीष्म पितामहांना स्वतः त्यांना इच्छा मरणाचं त्यांना वर मिळालेला होता त्यांच्या वडिलांकडून. तर या 8व्या अध्यायामध्ये भगवंतांनी बऱ्याच ठिकाणी असं सांगितलंय की कोणत्या वेळेला व्यक्ती गेला तर त्याचं काय होतं. तर एक अशी साधारण धारणा आहे आणि भगवंतांनी पण ते यामध्ये सांगितलंय की उत्तरायणामध्ये एखादा व्यक्ती जेव्हा मृत्यू पावतो त्याला सद्गती मिळते, आणि जर दक्षिणायनामध्ये एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याचं दुर्गती होण्याची शक्यता असते. परंतु ते तितकं सोपं पण नाहीये. असं पण भगवंतांनी सांगितलंय की एखादा व्यक्ती ज्यावेळेला प्रकाशमान असतो, उजेडात जातो, त्यावेळेला तो सद्गती प्राप्त होते, आणि ज्या वेळेला तो अंधारात जातो त्यावेळेला दुर्गती प्राप्त होते. तर या सगळ्या गोष्टी केवळ सांकेतिक आहेत. आता भीष्म पितामहांचा हा विषय निघाला म्हणून मी सांगतो की अ, साधारण अ, मोक्षदा एकादशी जी येते, म्हणजे ज्या दिवशी भगवद्गीता सांगितली गेली, ती साधारण मिड डिसेंबरच्या आसपास येते. अ, किंवा लेट डिसेंबर येते. आणि अ, भीष्म पितामहांचा मृत्यू आय थिंक 18 दिवसाचं जे लढाई होती त्याच्यापैकी बहुतेक काहीतरी 14व्या का 15व्या दिवशी त्यांचा मृत्यू झाला. आणि त्या वेळेला ज्या वेळेला शरशय्येवर भीष्म पितामह पडलेले असतात, त्यावेळेला दुर्योधन त्यांना हिणवतो की तुम्ही आयुष्यभर एवढं पुण्य कमवलं, एवढं काय काय केलं, परंतु तुमच्या लाडक्या नातवानी तुम्हाला इतकं जखमी केलेलं आहे की अजून हे उत्तरायण जे आहे ते 15 दिवस त्याला अवकाश आहे, 8-15 दिवस त्याला अवकाश आहे, आणि तुम्ही दक्षिणायनामध्येच मरणार आहात. आणि दक्षिणायनामध्ये मृत्यू झाल्यानंतर दुर्गती होते हे त्याला पण माहिती होतं. तर अशा प्रकारे भीष्म पितामहांना हिणवल्यावरती त्यांनी आपलं इच्छामरण जे आहे ते उत्तरायणापर्यंत राखून ठेवलं. असं म्हणतात की त्यांच्या अंगावरती 1 इंच सुद्धा अशी जागा नव्हती, 1 मिलीमीटर सुद्धा अशी जागा नव्हती की ज्याच्यामधून बाण गेलेला नाहीये. म्हणजे खरोखरच शरशय्येवरती ते पडलेले होते. किती प्रचंड वेदना होत असतील त्यांना. आणि तशा परिस्थितीमध्ये त्यांनी आपलं प्राण धरून ठेवला. आणि नंतर ज्या वेळेला उत्तरायण आलं त्यावेळेला त्यांनी आपला प्राण त्याग केला. वास्तविक पाहता त्यांना ह्या सगळ्या गोष्टीची गरजच नव्हती. भगवंत त्यांच्या समोर साक्षात उभे होते आणि त्यांनी कुठेही प्राण सोडला असता तरी त्यांना भगवत धामाची प्राप्ती झालीच असती. परंतु हे सगळे ज्या सांकेतिक गोष्टी आहेत
त्यामुळे आपण किती अडकून जातो. भीष्म पितामहांसारखा व्यक्ती सुद्धा त्या गोष्टीमध्ये अडकला आणि त्यांना तर इच्छा त्यांना वरदान होतं. म्हणून ते आपला मृत्यूची वेळ ते निवडू शकले आणि या जगामधून त्यांनी निरोप घेतला त्याप्रमाणे. आपल्यापैकी किती जणांना इच्छा मरण आहे? कोणाला माहिती आहे आपल्याला कधी मरण येणार आहे? माहिती आहे कोणाला? आता आपण इथे 18 जण आहोत. कोणाला माहिती आहे आपला मृत्यू कधी येणार आहे? मला माहिती आहे. मला माहिती आहे माझा मृत्यू केव्हा होणार आहे. मला माहिती आहे की माझं हृदय जेव्हा बंद पडेल त्यावेळेला माझा मृत्यू होणार आहे. फक्त माझं हृदय कधी बंद पडणार आहे ते मला माहिती. तर आपण आपला मृत्यू टाइम करू शकत नाही. आपण मृत्यूची वेळ निश्चित करू शकत नाही. आपल्याला मृत्यू केव्हा येणार, कशा स्वरूपात येणार, कशामुळे येणार, आजारामुळे येणार, कशामुळे येणार, हे कोणालाच माहिती नाही. आणि म्हणून अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम करण्यासाठी भगवंतांनी जी आपल्याला साधना सांगितलंय की यो माम स्मरती नित्यशः, तर आपण नित्यशः भगवंतांची सेवा करायला पाहिजे. आपण स्वतःला त्यामध्ये रुजू करून घेतलं पाहिजे. आणि मग भगवंत आणखीन बरंच काय काय वर्णन करतात आणि भगवंतांनी 8:23 मध्ये अर्जुनाला सांगितलं की यत्र काले आवृत्तीम चैव योगिनः प्रयाता यान्ति तं कालम वक्ष्यामि भरतर्षभ. वेगवेगळ्या काळी योग्याने जगतातून प्रयाण केले असता तो परतून येतो किंवा येत नाही, हे भगवंतांनी वर्णन केले. आणि त्यांनी शेवट जो केला ह्या 8व्या अध्यायाचा, तो या श्लोकाने केला, वेदेषु यज्ञेषु तपःसु चैव दानेषु यत् पुण्यफलम प्रदिष्टम अत्येति तत्सर्वम इदम विदित्वा योगी परम स्थानम उपैति साध्यम. की जो मनुष्य भक्ती मार्गाचा स्वीकार करतो, तो वेदाध्ययन, तपस्या, दान देणे किंवा दार्शनिक तथा सकाम कर्म इत्यादी करण्यापासून जे फळ मिळतं, त्या फळांपासून तो वंचित होत नाही. फक्त आणि फक्त भक्तिपूर्ण सेवा केल्याने त्याला या सगळ्या करण्याचं जे काय फळ असतं ते प्राप्त होऊन तो अखेरीस परम शाश्वत धामाची प्राप्ती करू शकतो. बऱ्याच वेळेला आपण बघतो की अनेक श्रीमंत लोक असतात, मग ते इकडे दान दे, तिकडे दान दे वगैरे असं काय 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 करत असतात. तर औरंगाबादमध्ये हेडगेवार हॉस्पिटल म्हणून आहे आणि त्यांचे जे संस्थापक आहेत ते आमचे चांगले स्नेही आहेत. आणि ते खूप अ, अ, म्हणजे लोक कल्याणासाठी तिथे अनेक कार्य करत असतात. आणि ते सांगतात की त्यांच्याकडे इतके लोक येतात की आम्ही तुम्हाला एवढं डोनेशन देतो, तेवढे पैसे देतो, ह्या सुविधा देतो, तुम्ही आमचं नाव तुमच्या हॉस्पिटलला द्या, एखाद्या सेक्शनला तरी द्या किंवा एखाद्या तिथल्या कुठल्या तरी मशीनला तरी द्या. तर ही म्हणजे आपण पैशातून काहीतरी पुण्य मिळवण्याचा प्रयत्न करतो किंवा ते पैशातून आपण काहीतरी थोडंसं नाव मिळवण्याचा प्रयत्न करतो. आणि त्यासाठी म्हणजे अनेक कुकर्म करून लोक पैसे कमवतात आणि मग नंतर ते कुकर्मामधून जे पैसे मिळवलेत ते आपलं चरित्र चांगलं दिसावं म्हणून इकडे दान दे, तिकडे दान दे, ह्याला मदत कर, त्याला मदत कर, याच्यामध्ये आपला सगळा वेळ वाया घालवतो. दान देऊ नये असं म्हणत नाहीये. दान द्यावं ते अतिशय पुण्यकर्म आहे. कोणाला मदत लागत असेल तर त्याला आवर्जून करावी, यथाशक्ती करावी. आणि ती अशी करावी की आपण त्या व्यक्तीला ते पैसे दिलेत आणि ते परत नाही येणार आहेत असं गृहीत धरून ज्या वेळेला आपण एखादं दान देऊ, खरोखरच आपल्या संस्कृतीमध्ये असं शिकवलं जातं की उजव्या हाताने जे दान दिलेलं आहे
ते डाव्या हाताला देखील कळू नये अशा प्रकारची आपली दानत असली पाहिजे. परंतु ते सगळं करून जे काय साध्य होणार आहे ते केवळ भक्तिभावाने आपण आपल्या आयुष्याचं मार्गक्रमण केल्याने जे काय मिळणार आहे ते पुरेसं आहे भगवत धामासाठी, हे भगवंत आपल्याला सांगतायत. म्हणून हा 8वा अध्यायामध्ये आपण यातले जे काय धडे आहेत ते मनाला आपण खुणगाठ बांधून ठेवायला पाहिजे आणि आपण अंतकालेच्या मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम या भावामध्ये आपण आपला प्राण आपल्याला सोडता यावा यासाठी आपल्या आयुष्याचं जे काय मार्गक्रमण आहे ते त्या पद्धतीने आपण चालू ठेवावं आणि भगवत धामाला जावं. इथेच आपण आज निरूपण थांबवूया. जर कोणाला काही प्रश्न असतील तर आपण थोडा घेऊ शकतो. जर कोणाला काही प्रश्न नसतील तर मग नेहमीसारखे मलाच प्रश्न असतात मग. जय श्री कृष्ण सर. जय श्री कृष्ण. सर, तुम्ही जे आता दानासंदर्भात सांगितलं होतं ना, दान हे नेहमी आपण म्हणतो की सत्कारणी लागलं पाहिजे. पण काही हा. काही वेळेला ही वेळ येते की पुढची व्यक्ती कधी कधी म्हणजे ते दान त्याला गरज नसतानाही बऱ्याच जणांकडं म्हणजे आम्हाला मदत पाहिजे असं हे हवंय म्हणून मागतात आणि आपल्याला त्यावेळेला असं वाटतं अरे बापरे हा खूपच संकटात आहे आणि त्याला ते आपण दान दिलं पण तर सर असं दान केलेलं कधी म्हणजे ते हेच होणार नाही ना. म्हणजे की त्या दानाचा काही उपयोगच होणार नाही ना, की जे दान अगदी गरजवंताला आपण देऊ, की त्याची जी गरज आहे, एखाद्याला समजा की त्याचे खाण्यापिण्याचे काही असतील, त्याला परिस्थिती साथ देत नसेल किंवा अजून काही फॅमिली इश्यू असतील, मेडिकल इश्यू असेल आणि त्याची जर तेवढी ऐपत नसेल, ते दान जर आम्ही त्याला दिलं, की बिना मदतीच्या म्हणजे परतीच्या अपेक्षेने, तर ते दान सत्कारणी लागू शकतं. पण काही काही वेळेला काही लोक अशी असतात की हे दान जे आपण त्यांना खरोखर गरज आहे अशी दाखवतात आणि नंतर ते मस्त मौज मजेत राहतात, जेव्हा आपण परत मागतो तेव्हा त्यावेळेला देत नाहीत. पण हा डिफरन्स कसा ओळखावा, म्हणजे हे अगदी त्यावेळेला आपल्याला माहिती नसतं पण हे नंतर समजतं की ती व्यक्ती तशी विलासी वृत्तीची आहे. तर मग त्या दानाचा काय फायदा होतो का मग, की जे न कळत दिलं जातं की त्या व्यक्तीला ते गरजेचं नाही, अशा व्यक्तीला की ज्या मनुष्याची वृत्तीच अशी विलासी वृत्ती आहे आणि आपल्याकडून मागताना पैसे त्याने अगदी मला खूप गरज आहे ह्या हेतूने मागितलेले असतात आणि आपल्यालाही ते त्यावेळेला पटतं पण नंतर समजतं की त्या माणसाचा हेतू तसा नाहीच आहे मुळात. तर ह्या दानाच्या संदर्भात काही मार्गदर्शन कराल का मग तुम्ही? हो. पहिल्यांदा आपण दान आणि मदत यामधला फरक लक्षात घेतलं पाहिजे. ठीक आहे. आपण मदत जेव्हा करतो त्यावेळेला त्या व्यक्तीला त्या प्रसंगातून बाहेर येण्यासाठी आपण मदत करतो आहोत आणि आपण जी काही मदत केली आहे ती आपल्याला परतफेडची अपेक्षा असूही शकते किंवा नसू पण शकते. परंतु दान जे आहे ना ते आपल्याला परत नाही येणार आहे, ते आपण जे काय दिलेलं आहे ते या गोष्टीची जाणीव ठेवून आपण ज्यावेळेला देतो तेव्हा त्याला दान म्हणतात. परंतु 17व्या आणि 18व्या अध्यायामध्ये भगवंत आपली प्रत्येक क्रिया आपण 3 गुणांमध्ये करू शकतो, सद्गुण, रजोगुण आणि तमोगुणामध्ये. तर तसंच दान देखील आपण 3 वेगळ्या वेगळ्या गुणांमध्ये करू शकतो. तर त्या दान देण्याच्या प्रक्रियेचं काय वैशिष्ट्य आहे ते भगवंतांनी सांगितलेलं आहे. तर जेव्हा एका सत्पात्र व्यक्तीला सत्कारणासाठी आपण जेव्हा दान देतो त्यावेळेला ते दान सद्गुणामध्ये असतं. हा, त्यात आणखीन एक सद्भावनेने दिलेलं असतं. ह्या 3 गोष्टी सत्पात्र, सत्कारण आणि सद्भावना, या 3 गोष्टी जेव्हा एकत्र त्या दानामध्ये येतात त्यावेळेला ते सत्वगुणामधलं दान असतं. त्यानंतर
काहीतरी परत मिळावं. म्हणजे उदाहरणार्थ की आपण ह्या व्यक्तीला मदत केली तर तो आपलं नाव काढेल, 4 जणांना सांगेल की या व्यक्तीने मला खूप मदत केली. असं काहीतरी आपल्याला ज्या वेळेला त्याच्यातून परतफेडीची अपेक्षा असते, आणि ज्या वेळेला आपण बऱ्याच वेळेला गफलत अशी होते की आपण तो व्यक्ती पात्र आहे की नाही आहे याची आपण पूर्ण विचारणा करत नाही, आणि मग आपल्याला गोंधळ असा होतो की तो व्यक्ती आपल्याकडं आपण सद्भावनेने दिलं असतं, पण तो व्यक्ती पात्र नसतो, आणि ते आपल्याला, आपण जे काय त्याला मदत केली आहे त्याची परतफेड होत नाही, म्हणून आपल्याला दुःख होतं. आणि तिसऱ्या प्रकारचं म्हणजे तर आपण म्हणजे तमोगुणामध्ये दिलेलं दान म्हणजे अपात्र व्यक्तीला अकाळी आणि हीन भावनेने केवळ त्याला कमी लेखण्यासाठी म्हणून आपण जे काय दान देतो, तर ते दान जे आहे ते तमोगुणामधलं दान आहे. तर आपण सगळ्यात महत्वाची गोष्ट जी लक्षात घ्यायला पाहिजे की सत्पात्र व्यक्ती असावा, आपण सद्भावनेने ते दिलेलं असावं, आणि त्या व्यक्तीला आपण ते सत्कारणासाठी द्यावं. तर असं ज्या वेळेला 3 गोष्टी होतात, त्याच ठिकाणी आपण दान करावं. मदत आपण आपल्या म्हणजे कधी कधी आपले जे आप्तेष्ट असतात ते बऱ्याच वेळेला माहिती पण असतं की ते अपात्र आहेत. म्हणजे आपण बघतो की एखाद्या व्यक्ती आयुष्यभर तो उनाडक्या करत राहतो, आपला चोरामाऱ्या करत राहतो, काय असं, पण कधी कधी आपली नाळ जोडलेली असते. तर अशा वेळेला अशाही लोकांना आपण आपल्या यथाशक्ती जेवढं आपल्याला आपल्या संसाराला काही प्रकार कुठल्याही प्रकारची इनकन्व्हिनियन्स होणार नाही, कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, अशा पद्धतीने जे काय ती मदत करता येईल तेव्हा तेवढीच करावी. परंतु दानाच्या बाबतीमध्ये सगळ्यात महत्वाचं सद्भावना, सत्कारण आणि सत्पात्र व्यक्ती, ह्या तिन्ही गोष्टी आपण अगदी ठोकून वाजवून घ्याव्या आणि मगच दान करावं. ठीक आहे. अजून कोणाला काही प्रश्न आहे? कोणतं गुरुजी, कोणतं दान चांगलं याच्यात पण काही विश्लेषण आहे का त्याचं? हो, मी आता सांगितल्याप्रमाणे जर का कधी आपण सत्पात्र व्यक्ती म्हणजे श्रील प्रभुपाद हे अ, या बाबतीमध्ये अतिशय द्रष्टे व्यक्ती होते. तर त्यांनी म्हणजे त्यांचं असं लक्षात आलं की बऱ्याच लोकांना काहीतरी आपण चांगल्या ठिकाणी दान करण्याची इच्छा आहे, असं म्हणून त्यांनी अ, एक लाईफ मेंबर्स प्रोग्राम म्हणून त्यांनी एक कार्यक्रम नियोजित केला होता की ज्यामध्ये एखाद्या व्यक्ती जर का कधी इस्कॉनची लाईफ मेंबरशिप घेतली तर ते त्यांना काही फॅसिलिटीज द्यायचे की मंदिरांमध्ये राहू शकतील, मंदिरांमध्ये जो काय प्रसाद येतो तो महाप्रसाद त्यांना वेळोवेळी जात राहील वगैरे असं. तर अशा अनेक संस्था आपल्या भारतामध्ये आज कार्यरत आहेत की जे चांगलं कार्य करतायत. आणि मग आपल्याला कोणतं कार्य आपल्या मनाला आपल्याला भावतं आहे, त्याप्रमाणे अशा प्रकारच्या संस्थांशी आपण संलग्न होऊन तसं कार्य करू शकतो. किंवा आपल्या माहितीमध्ये जर का कधी आपण बघतो की बरेच लोक अनाथ आश्रम चालवतात किंवा वृद्धाश्रम चालवतात किंवा अनेक प्रकारच्या सेवाभावी संस्था आहेत. तर आपल्याला जिथे असं वाटतं की या ठिकाणी ह्या पैशाचा योग्य विनियोग होऊ शकतो आणि ते लोक त्याचं चांगला उपयोग करतील, अशा ठिकाणी आपण दान करण्यास काहीच हरकत नाही. अच्छा, म्हणजे ते अन्नदान किंवा बाकी अं, पैशाचं कोणत्याही डझंट मॅटर. मध्ये ते दान असू शकतं. बराच वेळेला काय होतं ना की अन्नदान श्रेष्ठ अशासाठी मानलं जातं की
आपण जर एखाद्या व्यक्तीला पैसे दिले तर तो त्या पैशांचा कसा विनियोग करेल हे आपल्याला खात्री नसते. आता उदाहरणार्थ एखाद्या भिकाऱ्याला पैसे दिले तर बऱ्याच वेळेला असं दिसतं की तो रात्री एक पगवा घेऊन येतो आणि रात्री टुर्र होऊन कुठेतरी पडलेला असतो किंवा रस्त्याने काहीतरी सगळ्यांना शिव्या देत वगैरे इकडे तिकडे भटकत असतो. हे आपण अनेक वेळा बघितलेलं आहे. आणि आपण किंवा म्हणजे ज्या लोकांनी त्या व्यक्तीला ते पैसे दिले काहीतरी ते चांगल्या भावनेनेच दिले असतील की बाबा याला अडलेला आहे, अडचण आहे, खायला पैसे नाही आहेत म्हणून पैसे दिले. परंतु तो काय करतो की ते वाईट कृत्यांमध्ये त्याचा उपयोग करतो आणि त्याची रिॲक्शन आपल्याला पण येते. म्हणून आपण सत्पात्र आणि सद्भावनेने दान करावं. हम्म. मला एक प्रश्न आहे. हम्म. अ, बोला ना. हे जे आपलं, पितामह हे काय भीष्म पितामह. अर्जुनाचे आजोबा, भीष्म पितामह आहेत ना, त्यांना असं सांगण्यात आलं की त्यांनी कुठल्या तरी सरड्याला काट्यावरती टाकल्यामुळे त्यांना ही शिक्षा भेटली, हो की हो. त्यांचं ते कर्म राहिलं होतं. मग आता अर्जुनाने त्यांना एवढे बाण मारलेत, तर त्याचं किती मोठं कर्म झालं? जर का सरड्यासाठी त्यांना एवढी मोठी शिक्षा भेटली तर अर्जुनाला पण. पण आपण असं म्हणतो की नाही, ती श्रीकृष्णांची आज्ञा होती म्हणून त्याला त्या कर्मामध्ये तो बांधलेला नसणार आहे. पण हे सगळं ठीक आहे, हे त्यांच्यासाठी. पण आपल्यासाठी काय? कधी कधी आपण, आपल्याला कसं कळेल की ही भगवंतांची इच्छा आहे? की म्हणजे चुकीची गोष्ट समजा आपल्याकडून घडते कधी कधी, पण म्हणजे त्याची आता थोडस सरड्याला तिकडे त्यांनी केलं तर एवढी मोठी शिक्षा भेटली. मग आपल्याकडून तर अशा किती चुका घडत असतील. आपल्याकडून चुका होत राहणार, घडत राहणार. म्हणून आपण आपल्या हातून चुका होऊ नये ह्यासाठी आपल्या शास्त्रांचं अध्ययन केलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला चांगलं आणि वाईट यामधला आपल्याला फरक करता यायला हवा. बराच वेळेला आपण वर करवी चांगल्या आणि वाईटामध्ये अडकून राहतो. उदाहरणार्थ अर्जुन ज्या वेळेला कर्ण त्याच्या रथावरून खाली उतरलेला होता, त्याच्या रथाचं चाक जमिनीत अडकलेलं होतं, चिखलात अडकलेलं होतं आणि ते चाक त्याचं रथाचं चाक त्यातून बाहेर काढण्यासाठी कर्ण त्याच्या रथावरून खाली उतरलेला होता. आणि आपल्या शास्त्रांमध्ये असं म्हटलेलं आहे की एखादा रथी दुसऱ्या रथीवरच प्रहार करू शकतो. परंतु भगवंतांनी अर्जुनाला काय सांगितलं की तो आत्ता कर्ण त्या रथावरून खाली उतरलेला आहे आणि ही योग्य वेळ आहे त्याला मारण्याची. अर्जुनाने पण संकोच व्यक्त केला की भगवंत आता तो रथावर स्वार नाहीये, तो रथी नाहीये, मी रथी आहे. एखाद्या रथीने दुसऱ्या रथीशीच युद्ध करावं असं आपलं शास्त्र सांगतात. परंतु भगवंतांना माहिती होतं की जर कर्ण तो रथावर असेल तर त्याला संपवणं तितकंच अवघड होणार आहे आणि तो जर जिवंत राहिला तर त्याच्या जोरावरती दुर्योधन कुकर्म करत राहणार. आणि या गोष्टीची आपल्याला समज आली पाहिजे की वर करणी जरी ते चुकीचं असलं तरी ते भगवंतांच्या सेवेमध्ये योग्य कार्य आहे. म्हणून त्या व्यक्तीला संपवणं अतिशय आवश्यक आहे. बऱ्याच वेळेला आपण म्हणतो की अरे तो माणूस असा आहे, आपण कशाला त्याच्या नादी लागायचं वगैरे. नाही, आपल्याला समजायला पाहिजे की कोणाच्या नादी कधी लागायचं आणि त्या व्यक्तीला आपण, एखादा व्यक्ती जर का कधी वाईट कृत्यांमध्ये असेल तर आपण त्या व्यक्तीला त्याच्यामधून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. परावृत्त जर करू शकत नसू तर आपण त्याला निष्क्रिय करता येणं आपल्याला शक्य असलं पाहिजे. म्हणून आपल्याला आपल्या शास्त्रांची पूर्णपणे जाण असली पाहिजे, आपला त्या संदर्भात अभ्यास असला पाहिजे, जेणेकरून आपल्याला धर्म आणि धर्म
यामधलाच फरक लक्षात आला पाहिजे. धर्म आणि अधर्मामधला फरक अतिशय सोपा आहे. एकदम धडधडीत दिसतं की इकडे धर्म आहे, इथे अधर्म आहे, हे करणं योग्य आहे, हे करणं योग्य नाही. परंतु धर्म आणि धर्माची जेव्हा हायरार्की असते, की म्हणजे आता अर्जुनाला प्रश्न होता की अ, कर्ण त्या रथावर स्वार नाहीये, आणि रथावर स्वार नसताना एखाद्या व्यक्तीला मारणं हा धर्म नाहीये. परंतु अधर्मी व्यक्तीला, तो रथावर आहे, खाली आहे, वरती आहे, कुठेही आहे, त्याला संपवणं म्हणजे धर्म आहे. हे ज्या वेळेला आपल्याला समजेल, त्यावेळेला आपण ह्या गोष्टीमधून बाहेर पडू. आणि आपण इतिहासामध्ये इतकं मला दुःख होतं ना, की आपल्या लोकांनी धर्म समजूनच घेतला नाही. म्हणजे पृथ्वीराज चव्हाणांचं तर ते सॉरी, पृथ्वीराज काय त्यांचं नाव, पृथ्वीराजच ना आपले ते राजे, ज्यांनी मोहम्मद घौरीला 17 वेळा जाऊन सोडून दिलं. हा, तर पृथ्वीराज चव्हाण. हा, तर मोहम्मद घौरी 17 वेळा त्यांनी येऊन आक्रमण केलं पृथ्वीराजांवर, आणि केवळ ह्याच भावनेने की जो, आणि मग नंतर जे हारायला लागले की शरण येऊन जायचं, आणि हे आपले त्यांना शरण आले म्हणून त्यांना माफ करून टाकायचे आणि तो जायचं. असं 17 वेळा झालं. आणि नंतर 18व्या वेळेला जेवायला आला मोहम्मद घौरी, तर खूप मोठी सेना घेऊन आला. सगळे त्यांचे अंडे पिल्ले पृथ्वीराजांचे त्याला माहिती होते, आणि त्यांनी पृथ्वीराजांना इतक्या वाईट पद्धतीने संपवलं. त्यांच्या स्त्रीवर, पत्नीवर इतके अत्याचार झाले. हेच जर कधी आपल्याला माहिती असतं की एखादा जर अधर्मी व्यक्ती आहे, तर त्यांनी शरण आली तरी त्याला संपवायचं, शरण नाही आलं तरी संपवायचं, हे ज्या वेळेला आपल्याला लक्षात येईल, त्यावेळेला आपण सनातन धर्माची खरंच खरंच आचरण करतो आहोत हे आपल्याला लक्षात येईल. आणि इथे मी केवळ धर्माच्या दृष्टीने म्हणत नाही, हिंदू आणि मुस्लिम आणि अशा दृष्टीने मी विचार करत नाहीये. अनेक असे हिंदू पण आहेत की जे अधर्मीय त्यांचं वागणं आहे, अनेक मुसलमान पण आहेत की ज्यांचं अधर्मीय वागणं आहे. आपल्याला लक्षात आलं पाहिजे की धर्म काय आहे आणि अधर्म काय आहे. इथे जातपातीचा प्रश्न नाहीये. ज्यावेळेला आपण धर्म आणि अधर्म ह्याच्यामधला आपल्याला फरक समजेल, किंवा धर्माची पण आपल्याला हायरार्की समजेल की या धर्मापेक्षा हा धर्म श्रेष्ठ आहे. म्हणजे बराच वेळेला आपला गोंधळ होतो की अरे, आपला कोणीतरी आप्तेष्ट असतो की त्याला काहीतरी मदतीची अपेक्षा असते, आवश्यकता असते, परंतु तो व्यक्ती जाऊन काहीतरी कुरघोड्या करून आपल्याला समाजामध्ये काहीतरी उत्पात निर्माण करत असतो, पण केवळ आपला तो आप्तेष्ट आहे म्हणून आपण त्याला सपोर्ट करतो, आणि तो व्यक्ती जाऊन आपल्या समाजामध्ये वितुष्ट निर्माण करतो. तर आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की तो आपला जरी आपतेष्ट असला, केवळ आपल्या काहीतरी नात्यामध्ये असला, तरी सुद्धा त्या व्यक्तीला सहाय्य करणं हे आपल्या समाजासाठी घातक आहे. हे आपल्याला जेव्हा लक्षात येईल, त्यावेळेला आपल्याला ह्या गोष्टींची चिंता राहणार नाही, आणि भगवंत आपल्याला आतून मार्गदर्शन करतील. भगवंतांनी सांगून ठेवलंय 5व्या अध्यायामध्ये, सुहृदम सर्वभूतानां सर्वलोक महेश्वरम. ते आपल्या मनामध्ये सुहृद म्हणून आहे, आणि ते ह्या जगाचे महेश्वर आहेत, आणि ते आपल्याला आतून मार्ग दाखवत राहतात, योग्य काय आणि अयोग्य काय. आणि बऱ्याच वेळेला आपण ते माहिती असून सुद्धा केवळ भौतिक गोष्टींमध्ये अडकून त्या मार्गावर मार्गक्रमण करत नाही, आणि म्हणून आपल्या धर्माची हानी होत चाललेली. त्यामुळे आपण ज्या वेळेला एखादं कार्य योग्य आहे हे आपल्या ज्या वेळेला लक्षात येतं, तेव्हा ते कार्य पूर्णपणे तडीस न्यावं. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा धर्म अधर्म याचा फार विचार न करता, केवळ ते भगवंतांची सेवा आहे म्हणून ते करावं, जसं अर्जुनाने केलं. ठीक आहे. ओके.
आय थिंक आता बराच वेळ झालाय. तर हो. आपण आजचं हे सत्र इथेच थांबवूया. सगळ्यांचा अं, खूप खूप धन्यवाद. सगळेजण छान असंच. झालं आजचं सत्र. एक थँक्यू. गोष्ट विचारायची होती. हॅलो. हा, बोला. एक सर विचारायचं. तुम्ही आपलं हे टाकत होतात ना रेकॉर्डिंग, ते सर प्लीज हो, मी ते टाकत जा टाकतो. आम्हाला. हो, मी ते टाकतो. क्षमा म्हणजे असावी, गेले 2-3 आठवडे खूपच उथलपुथल होती. बरेच कामं चालले होते, त्याच्यामुळे ते मागे राहिलेले. आज सगळी संध्याकाळ त्याच्यासाठी मोकळी ठेवलेली आहे. मी सगळे मागचे जे 2 राहिलेत आणि आजचे ते सगळे मी हे टाकणार आहे. कसं होतं, सकाळी मला कधी कधी मुलींचे क्लास असतात ना, त्यामुळे अटेंड करता येत नाही. कधी कधी म्हणजे हे पण होईल आणि कधी मिळतं अटेंड करायला, कधी नाही मिळत. पण ते ऐकण्यासाठी म्हणजे टाकलं तर बरं होईल. प्लीज तेवढं. हो, हो, नक्कीच. ठीक आहे, नक्कीच. चालेल. धन्यवाद. धन्यवाद. हॅलो.